जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरी। आज जे अभंग आपण वाचणार आहोत तुकारामांचे, अं, ते एक भक्ती भक्तीतलं भावाचं महत्व, अं, ईश्वर कसा म्हणजे पांडुरंग कसा सर्वांना सारखा आहे, अशा पद्धतीचे आहेत. फक्त एक्सप्रेशन वेगळं वेगळं आहे, बघण्याजोगं आहे. म्हणजे अभिव्यक्ती जी आहे तुकारामांची, ती तोच संदेश सांगत असताना परत तुकाराम नव्यानं शिकवल्यासारखं शिकवतात. एखादा चांगला शिक्षक कसा असतो की एक संकल्पना एकदा सांगितल्यानंतर परत दुसऱ्यांदा सांगताना तो परत वेगळ्या उपमा उत्प्रेक्षा वेगळी उदाहरणं देतो. तसे संत हे संत हे मोठे लोकशिक्षक होते. त्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तेच त्यांचा संदेश देत राहतात. आता या अभंगामध्ये काय म्हटलंय? समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामग्री ते सर्व सिद्ध करी. आता ह्यातला समर्थ म्हणजे विठोबा असाच अर्थ आहे. परमेश्वरालाच समर्थ म्हणून उद्देशून वापरलेला आहे. काही काही अर्थ करणाऱ्यांनी समर्थ म्हणजे श्रीमंत लोकांचं वर्णन तुकारामांनी केलंय, की आदर्श श्रीमंत कसा असावा असं केलेलं आहे. तर काय, मला असं वाटतं की श्रीमंताच्यातला श्रीमंत म्हणजे विठोबाच आहे, पांडुरंगच आहे. त्यामुळे हा समर्थ शब्द आहे तो विठोबालाच उद्देशून आहे. समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामग्री ते सर्व सिद्ध करी. आदराचे ठाई बहुच आदर. जिथं त्याला आदर मिळतो, जिथं त्याच्याबद्दल प्रेम मिळतं, तिथं तो अतिशय प्रेम देतो. मागितले फार तेथे वाढी. म्हणजे थोडं मागितलं तर फार वाढतो तो. असा असा उदार असा हा स्वामी आहे. आता दुसऱ्या कोणाचं वर्णन आहे हे 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 काय जेवणाचं वर्णन कोणाच्या? तुकारामांना वेळ नव्हता कोणाच्या घरी कशी जेवणं चालतात ते सांगायला वेळ नाही. विठ्ठलाचीच पंगत आहे. हा सगळं विठोबाचं वर्णन आहे. आदराचे ठाई बहुच आदर, मागितले फार तेथे वाढी. न म्हणे सोयरा सुहृद आवश्यक. सुहृद आणि सोयरा आवश्यक नाही, असं असं म्हणलं तर कोणी पण माझ्याकडे या, माझ्याबद्दलची प्रीती घेऊन या, मी सगळ्यांना वाढणार आहे. हा भक्तीचं सुख जे आहे, परमार्थाचं सुख जे आहे, सर्वांना सारखं वाढणार आहे. न म्हणे सोयरा सुहृद आवश्यक, राजा आणि रंक सारिकाच. राजा आणि रंक मला सारखंच आहे, मग माझ्याकडे प्रेमभाव घेऊन येणार आला पाहिजे, मग मी सगळ्यांना सारखंच वागवतो. असा असा विठोबाची प्रतिज्ञा आहे. असा आमचा विठोबा आहे. पुढचं फार ओळ तुकारामांची मला भावलेली आहे, की मला फार महत्वाची वाटते. काय म्हणतात? भाव देखे तेथे करी लडबड. भाव देखे तेथे करी लडबड. जिथं भाव आहे त्याच्याबद्दलचा, तिथं धावून जाऊन काय करायचं ते सगळं करतो. भाव देखे तेथे करी लडबड, जडा राखे जड निराळेची. इतका विलक्षण अर्थ यामध्ये. तुम्ही तुकारामांचं कसं आहे, एकेका ओळीवर जर बसलात अर्थ घेऊन तर फार मनाला भावायला लागतं. आता ह्या ओळीमध्ये भाव देखे तेथे करी लडबड. जिथं भाव आहे तिथं गेलाच तो, तिथं पोहोचलाच विठोबा आणि त्यानं तिथे फरक निर्माण केलाच. जड जडा राखे जड निराळेची. जे जड बुद्धी जे लोक आहेत त्यांना तो स्पर्श करत नाही. तो म्हणतो तुम्ही. त्यामुळं आम्ही विठ्ठलाच्या एवढ्या विरोधात असून, नास्तिक असून, जड बुद्धीचे असल्यामुळं आमच्याकडे विठ्ठलाचं शिक्षा द्यायसाठी सुद्धा लक्ष नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. विठ्ठल म्हणतो हे जड बुद्धीचे लोक आहेत, त्यांना माझ्याविषयी काही देणं घेणं नाही. यांना स्वतःविषयी देणं घेणं आहे. तामसिक बुद्धीचे लोक आहेत, दगडासारखेच आहेत. मी दगडाकडे वेगळं लक्ष देत नाही, तर हे यांच्याकडे पण लक्ष देत नाही. तुमच्यामध्ये भाव एकदा निर्माण झाला की विठ्ठलाचं तुमच्याकडे लक्ष जातं. असा अतिशय खोल असा अर्थ तुकारामाने सांगितले. त्यामुळे नास्तिक माणसाला, बद्ध माणसाला कळतच नाही शेवटपर्यंत की विठोबा काय आहे का नाही आहे. कारण विठोबाला नाकारल्यामुळे विठोबा काही म्हणत नाही. विठोबाचं लक्ष तो म्हणतो जड बुद्धी, मी तुम्हाला जडासारखंच वागवतो. भाव देखे तेथे करी लडबड, जडा राखे जड निराळेची. असा फार मोठी गोळ आहे. कोणी न विसंबे याचकाचा ठाव, विनवनी देव शंका फेडे. याचक आहे हा. तुम्हाला, तुम्ही त्याच्याबद्दल नुसतं प्रेम बाळगा तर तुम्हाला जवळ बोलवणार, प्रसाद देणार आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करणार. असा हा उदार असा देव आहे. फक्त तुम्हाला भाव पाहिजे त्याच्याबद्दल. तुका म्हणे पोट भरून उरवी. काही काही कमी करत नाही हो. तुमचं पोट भरून उरेल एवढा प्रसाद तो तुम्हाला देतो. तुका म्हणे पोट भरून उरवी, धाले ऐसे दावी अनुभवे. तर हे तुम्हाला अनुभव आणून देतो की पोट भरलं की नाही असं विचारलं तर तुम्ही म्हणाल पाहिजे बस 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 पांडुरंगा, आता मला ह्याच्या पलीकडे जाणार नाही. एवढा औदार्य असलेला हा समर्थ आहे.
असं विठोबाचं वर्णन आहे. पण अट अशी आहे, भाव देखे तेथे करी लडबड, जडा राखे जड निराळीची. निराळी म्हणजे बघत सुद्धा नाही त्याच्याकडे. पांडुरंग म्हणतो त्याच्या त्याच्या प्रारब्धानं त्याचं जे व्हायचं त्याच्यात मी काय ढवळढवळ करत बसत नाही. पण माझे जे भक्त आहेत, माझ्याबद्दल ज्यांना आदर आहे, माझ्याबद्दल ज्यांना प्रेम आहे, तिथं मला जायलाच पाहिजे. आणि त्याची पारमार्थिक प्रगती तर जे आवश्यक आहे ते मला करायला पाहिजे. आर्थिक प्रगती, राजकीय प्रगतीला काय विठ्ठल काही करणार नाही. त्यामुळे आमचं विठ्ठल हा असा आहे की त्याला नवस बोलायचं नाहीये. पांडुरंगामध्ये नवस नाही, पंढरपुरात नवस बोलला जात नाही. जे नाशिक बोलला जात असेल, इतर ठिकाणी कुठे बोलला जात असेल, पांडुरंगाला नवस नाही. वारकरीमध्ये ही पद्धतच नाही. आणि नवस बोलणं ह्या गोष्टीचा एवढा निषेध केलेला आहे आमच्या संतांनी, की त्याचं बोलायचंच नाव नाही. आता बघा पुढचा अभंग. पुढचा अभंग हा हा असा मुमुक्ष अवस्थेतला अभंग आहे. वाया जातो देवा. मुमुक्षू म्हणजे कसा आहे, बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध अशा आपल्या चार अवस्था आहेत. त्यातल्या मुमुक्षू मध्ये परमार्थाचं ची प्रीती निर्माण झालेली असते. पण शरीराच्या वासनांशी त्याचा जो मेळ आहे तो काय सुटलेला नसतो. त्याचा अहंकार अजून सुटलेला नसतो. परमेश्वराबद्दलचं प्रेम निर्माण झालेलं असतो. पण स्वतःबद्दलचं प्रेम कमी झालेलं नसतं आणि अहंकार कमी झालेला नसतो. त्यामुळे तडफड तडफड जी आहे ती मुमुक्षु अवस्थेमध्ये फार असते. बद्धाला तडफड नाही, कारण तो परमेश्वर नाकारतो. तो म्हणतो मीच आहे, परमेश्वर नाहीच आहे. त्यामुळे संपला प्रश्न. जडा जडा वागवी निराळीची असं आहे. त्यामुळे त्याचाही परमेश्वर काही संबंध नाही. परमेश्वर परमेश्वर ठिकाणी, बद्ध बद्धाच्या ठिकाणी, ते अतिशय आनंदात असतं. मुमुक्षूची मात्र ओढाताण होत असते. साधकाला काय होतं, त्याला गुरुकृपा झालेली असते. परमेश्वरानं गुरु स्वरूपात त्याला काय स्वप्नात म्हणा, प्रत्यक्षात म्हणा, असा प्रगट होऊन त्याला हात धरलेला असतो. त्यामुळे त्याला एक वेगळ्या पद्धतीची स्पष्टता असते. मुमुक्षूलाच काही असत नाही. फार आणि मुमुक्षू काळ अवस्थेमध्ये फार मोठा काळ जातो. वाया जातो देवा. हे फार मोक्ष अवस्थेचं विधान आहे. तुकाराम म्हणतात, वाया जातो देवा, नेणे भक्ती करू सेवा. मी वाया चाललं रे माझं आयुष्य, काय जमेच न झालंय. तुझी भक्ती करायचं म्हटलं तर मला जमेना, तुझी सेवा करायचं म्हटलं तर मला जमेना, काही कसलीच पात्रता नाही. वाया जातो देवा, नेणे भक्ती करू सेवा, आता जोडोनिया हात, उभा राहिलो निवांत. कसं आहे बघा तुकारामांचं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते शिकवत आहेत बघ. कसले प्रयत्न सगळे करायचे थकले आता माझे. माझं स्वतःवरच काम करून मी थकलो आणि काही जमेना झालेलं आहे. पण काही जमेना झालंय म्हणून नैराश झालेले नाही आहेत. काय झालेलं आहे, शरणागत झालेलं आहे. म्हणजे आपल्याला येणारं जे नैराश्य आहे आपल्या सगळ्या प्रयत्नांमध्ये, त्याचं सुद्धा एका संधीमध्ये कसं रूपांतर करायचं आणि शरणागत कसं व्हायचं, हे संतांच्याकडनं आणि विशेषतः तुकारामांच्याकडनं शिकण्यात होतं. आता जोडून या हात, उभा राहिलो निवांत. निवांत म्हणजे आता मी प्रयत्न थांबवले, आता फक्त हात जोडलेले आहेत. म्हणजे काय, प्रार्थना केलेली आहे. आता सर्व भाव, सगळा प्रयत्न आहे ना, सगळा आता तुझ्या पायाशीच सगळं अर्पण करून टाकतो. आता तुला जे काय करायचंय ते तू कर. करावे ते काय, काय आता मी काय करू, करावे ते काय न कळे, अवलोकितो पाय. हे बघा, काहीही जमत नसेल तुम्हाला तर काही करू नका. पांडुरंगाच्या चरणांकडे हात जोडून पाहत राहा फक्त एकविध भावानं. काय करायचं पांडुरंग बघून घेईल. असं असं तुकाराम सांगतायत स्वतःच्या अनुभवापासून. करावे ते काय न कळे, अवलोकितो पाय. तुका म्हणे दान दिले पदरी घेईन. आता तुझं जे काय दान तू माझ्या पदरात टाकणार, माझी काय पात्रताच नाही आहे परमेश्वरा. तुझ्या पायाशी शरण आलेलं आहे. जेवढं काही तुझ्याकडनं मला मिळेल तेवढं मी घेईन. आता माझी काही अपेक्षा नाही. तुका म्हणे दान दिले पदरी घेईन. तू जेवढं टाकशील तेवढंच माझ्या पदरामध्ये दा. अशी पूर्ण आपल्या प्रयत्नांनी हारलेला, अशा अशा अवस्थेमध्ये, पण हरलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा परमेश्वराबद्दलचं प्रेम कमी झालेलं नाही. अहंकारी माणूस जेव्हा हरतो तेव्हा निराश होतो. हा, हे हे निरंकारी, हे मुमुक्षू माणूस आहे, परमेश्वराच्या प्रेमातला माणूस आहे. तो जेव्हा हरतो स्वतःशी झगडताना, तेव्हा परत शरणभाव त्याचा वाढतो. तो म्हणतो माझ्याकडनं काय होणार आहे, परमेश्वरा तुझ्याकडनं काय व्हायचं ते आता होईल, असं म्हणून परत शरण जातो. आणि त्याचं नैराश्य सुद्धा अजून त्याला परमेश्वराकडे घेऊन जातं. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. आता आपण पुढचा अभंग बघूया. हा पण फार भक्ती मार्गाचं वैशिष्ट्य, एवढंच वैशिष्ट्यच असं नाही, श्रेष्ठत्व तुकारामांनी सगळ्याच संतांनी जागोजाग सांगितलेलं आहे. आता हा अभंग फार त्याचा सिग्नेचर अभंगामधला एक आहे. मुनी मुक्त झाले. मुनी मुक्त झाले कसे, आपल्याला वाटतं मुनींबद्दल केवढं चांगलं बोलतायत, काही नाही. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. अहो जन्माला यायला घाबरून हे मुक्त झाले म्हणाले.
असं मुनींची गंमत केली आहे. अरे मुक्ती मिळवली म्हणे याने, आम्हाला मुक्ती नको आहे, आम्ही विष्णुदास आहे, आम्हाला मुक्ती नको. काय सर, अनेक जन्माला परत त्याची भीती कसली म्हणे. भीती नाहीच आहे, सारखं प्रत्येक जन्माला यायचं आणि पांडुरंगाचं नाम गायचं, असं आमची जिद्द आहे म्हणे, आम्हाला मुक्तीच नको आहे. मुनी मुक्त झाले, भेणे गर्भवास, गर्भवासाला जन्माला यायला घाबरले आणि मुक्त होऊन गेले. आम्हा विष्णुदासा सुलभ तो, गर्भवास सुलभ आहे आम्हाला, आम्ही अगदी गर्भवासातूनच आम्ही नाम घेत घेत बाहेर येतो म्हणाले. आम्हाला काय, आम्हाला भीती नाही, जन्म आणि मरणाची आम्हाला भीती नाही. तुकारामांचा एक फार असा अतिशय सुंदर अभंग आहे. आम्ही ते नव्होत ज्यांना मरावे लागत, असा तुकारामांचा एक अभंग आहे. हे जन्माला यायचं आणि मरून जायचं, हे असं करणारे सामान्य लोक असतात सुमार, त्यातले आम्ही नाही, आम्हाला मरावे लागत नाही म्हणाले. बघा हा, अशा पद्धतीचा अभंग आहे तुकारामांचा. नंतर म्हणजे ते काय उगच लिहित नाही तो हे संत, की कळी काळ विठ्ठलाचे जे वीर आहेत ते कळी काळाला वर चालून जातात आणि मृत्यूवर विजय मिळवतात, असं त्यांनी म्हणलेलं. त्याची शेड इथे तुम्हाला दिसते. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघा संसार बरं का, अवघा विश्वच आम्ही नामाच्या जोरावर ब्रह्मरूप करून टाकलं. आता आम्हाला कुठे जाण्याची येण्याची आम्हाला भीती नाही वाटत. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. हे सगळं विठ्ठलाचं स्वरूप आहे मला जे दिसते ते आहे. अनेक नक्षत्रमाला असू देत, गॅलेक्सीज असू देत, आकाशगंगा असू देत, असे अनेक विश्व असू देत, सगळं विठ्ठलाचं स्वरूप आहे, सगळा विठ्ठलच दाटलेला आहे. अवघे विश्व कोंदाटले म्हणून तुकारामांची ओळ आहे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता त्यामुळे भीती नाही. पुराणी उपदेश साधन उद्भट, उद्भट म्हणजे अतिशय श्रेष्ठ. पुराणी उपदेश साधन उद्भट, पुराणी उपदेश म्हणजे काय, पुराणामध्ये भक्तीचाच उपदेश केलेला आहे. तुमच्या उपनिषदांमध्ये आणि वेदांमध्ये काही यज्ञयागाचा समावेश आहे. उपनिषदामध्ये ज्ञानकांडाचा समावेश आहे. पूर्वमीमांसेमध्ये कर्मकांडाचा समावेश आहे. आमचं हे भक्तिकांड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुराणी उपदेश साधन उद्भट, आम्हा सोपी वाट वैकुंठीची. वैकुंठीची वाटच आम्हाला सोपी करून टाकली आहे भक्तीच्या मार्गावर. आम्हाला हे काय अवघड साधना करायचं कारणच नाही. तुका म्हणे जना सकळासहित, जनांना सांगतायत तुकाराम, जनांना सांगतोय मी, सकळांसहित, सगळ्यांसकट, आपल्या बायका पोरांसकट घेऊ अखंडित प्रेमसुख. आम्ही हा अखंडित प्रेमसुख घेणारा असा हा आमचा मार्ग आहे. आम्ही मेलो तर परत जन्माला येणार, आम्ही मरणाला न घाबरणारी आमची भक्तांची जात आहे असं सांगायचं. आम्ही कशाला घाबरतो, घाबरून मुक्तीच्या मागे लागतात. आम्ही मरणाला घाबरत नाही, आम्ही जन्माला घाबरत नाही, कारण पांडुरंगाचं नाव घेऊन आम्ही विश्वच ब्रह्माकार करून टाकलेलं आहे. आता आणखीन एक अभंग घेऊया आपण. यामध्ये कसं आहे, मुमुक्षू जो असतो तो पुढे पुढे चालला, साधक रूपाने पुढे चालला की त्याला स्तुती फार व्हायला लागते, आणि मग स्तुतीमुळे गर्व निर्माण व्हायची शक्यता असते. त्यामुळे अध्यात्मात पारमार्थिक मार्गावर यश मिळायला लागलं की खरा साधक आहे तो सावध होतो. तो सगळं गुरूंना श्रेय द्यायला लागतो. तो आपल्याकडे काही घेत नाही, तो म्हणतो मी काही नाही हो, मी त्यांच्या पायावरची धूळ आहे असं म्हणायला लागतो. ते म्हणणं फार आवश्यक असतं, कारण एकदा अहंकार झाला की तुमचं काय होईल काही सांगता येत नाही. न करावी स्तुती माझी संत जनी, असा अभंग आहे. माझी स्तुती कृपा करून करू नका. सामान्य माणसांनी केली, मी आतापर्यंत मागे ठेवली, अहंकारात त्याचं रूपांतर होऊ दिलं नाही. मी शाळा होतो म्हणजे हे आज्ञा लोक आहेत, हे आज्ञा लोक आहेत, यांची स्तुती काय गंभीरपणाने घ्यायची. पण संतच आता माझी स्तुती करायला लागले. आता मला माझे हात जोडून त्यांना विनंती आहे की कृपा करून माझी स्तुती करू नका. न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. माझा अभिमान बळावेल. ज्या अभिमानावर कब्जा मिळवण्यासाठी आणि तो अभिमान फेकून देण्यासाठी मी एवढी सगळी वर्ष माझी वाया गेली साधनेमध्ये, आता तो परत अभिमान तुमच्या स्तुतीमुळे निर्माण होईल. तर कृपा करून माझी स्तुती तेवढी करू नका. न करावी स्तुती माझी संत जनी, होईल या वचनी अभिमान. भारे भवनदी नुतरवे पार. ही भवनदी आहे, ते तुमचं काय होतं, स्तुतीचा भार माझ्या डोक्यावर बसला तर ही नदीचं आहे, हे ओझं घेऊन नदीच्या पलीकडे जाता येणार नाही, मला पलीकडे जाता येणार नाही पांडुरंगाकडे. त्यामुळे हे ओझं मला कृपा करून देऊ नका. दुरावती दूर तुमचे पाय. पांडुरंगा,
तुझे पाय लांब लांब जातात. हे स्तुतीचं ओझं जसं वाढत जाईल या संतजनांनी केलं, कारण ती खरी स्तुती आहे. संत कशाला खोटं बोलतील. मला स्तुती नको, कारण ती स्तुती खरी आहे, ती माझ्या नक्की डोक्यात जाणार. आणि ती डोक्यात एकदा गेली की मी भवनदी पार करून पंढरीनाथा तुझ्या पायापाशी पोहोचू शकणार नाही. तुका म्हणे गर्व पुरविल पाठी. हा गर्व जो असतो, विशेषतः सात्विक अहंकार असं त्याचं नाव आहे. सात्विक अहंकाराची बाधा झाली की तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. हे मी करतोय तेच श्रेष्ठ आहे, कारण श्रेष्ठ आहे, कारण हे माझ्यासाठी नाहीच आहे, तुमच्यासाठी आहे, पांडुरंगासाठी आहे. असं काम कर. असा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्याला कोणी सावरू शकत नाही. तुका म्हणे गर्व पुरविल पाठी, होईल माझ्या तुटी विठोबाची. हा गर्व आहे ना, हा जर एकदा माझ्या मागे लागला तर विठोबा सुटला माझ्यापासून. या बद्धपणातून मी इथंपर्यंत आलोय, साधकपणापर्यंत. माझा सगळा प्रवास वाया जाईल आणि मी परत वेगळ्या पद्धतीचा एक बद्ध होऊन बसेल, की जिथून परत येणं शक्य होणार नाही. त्यामुळे पांडुरंगाला विनंती करतात की मला संतांना सांगा, मला मला कृपा करून मला स्तुती दो. मला एक किस्सा आठवला विनोबाजी भावेंचा. हे बजाज कुटुंबातले बरेचसे लोक हे जमनालाल बजाजच्या पासूनच विनोबांना आचार्य मानत, आणि तिथे वर्ध्याच्या आश्रमात त्यांचं वास्तव्य पण असेल. आजही काही बजाज मंडळी तिथे राहतात, कारण त्यांच्या कुटुंबातले ते गुरुच होते विनोबा भावे, आणि अगदी मनापासून ते असे गुरु मानलेले, आचार्य मानलेले असे. तर त्यांच्यातल्या एका बजाज गृहस्थांनी आठवण लिहून ठेवली आहे की एकदा विनोबांना एक पत्र आलं आश्रमामध्ये, आणि त्यांनी ते पत्र वाचलं आणि पटकन त्याचे 5-6 तुकडे केले आणि केराच्या टोपलीत टाकलं आणि आत निघून गेले. आणि म्हणाले, मला कुतूहल निर्माण की विनोबांनी पत्र फाडलं म्हणजे काय? काय असणार म्हणले ते, काय त्यांना रागावलं का असेल, का कोण काय केलं असेल असं म्हणून. त्यांचं लक्ष नाही असं बघून मी ती बरोबर कचारपट्टीले 4-5 कागद उचलले, जुळवले लांब नेऊन आणि वाचलं. तर ते म्हणाले, बापूजींचं पत्र होतं, महात्मा गांधींचं पत्र होतं विनोबांना, आणि तुझ्यासारखा शिष्योत्तम मी बघितला नाही असं त्यात लिहिलेलं होतं. की तू काय वागतोस, तुझ्याकडनं 4 गोष्टी शिकाव्यात. एवढं तुझं वागणं कसं आहे, श्रेष्ठ आहे. अशी स्तुती खुद्द बापूजींनी, असं कोणाचं काही पटकन स्तुती करणार नाहीत. बापूजी अतिशय कडक होते. ती स्तुती केलेली होती, ती वाचली आणि 4 तुकडे करून तुकाराम विनोबांनी त्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकून दिले. कारण त्याचा भाव हाच आहे. तुकाराम आणि ज्ञानेश्वर पचवलेले आधुनिक भारतातले जर काही कोणी ऋषी असतील तर त्यात विनोबा भावेंचा नंबर 1 नंबर आहे. न करावी स्तुती माझी संतजनी, असं त्यांनी म्हटलं. या सगळ्यामध्ये भावाला फार महत्व आहे. आणि म्हणून आपण आजचा समारोप आहे तो भीमण्णांच्या गाण्यानं करणार आहोत. मात्र ते गाण्याचा अभंग जो आहे तो लिहिलाय आमच्या नामदेवाने. फार दिवसांनी नामदेवांची भेट आपली होती आहे, तर मनापासून ते गाणं ऐकूया. गाणं ऐकायच्या आधी मी ते तुम्हाला तुम्हाला परिचित गाणं आहे, पण काय शब्द तुम्हाला जरा ओळखीचे व्हावेत म्हणून मी तो अभंग म्हणून दाखवतो आणि मग चारू गाणं लावेल. नामदेवांचा अभंग आहे. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. माझा भाव पूर्ण तुझ्या चरणाशी वाहिलेला आहे, अर्पण केलंय. आणि तुझं रूप आहे ना, हे माझ्या नयनांमध्ये. सगुण भक्तीवर का हे नामदेव आहेत, सगुण भक्ती आहे, पण किती सखोल आहे बघा. सापडलो एकामेका. हा, काय नामदेवांचं सख्य भक्तीचं परिसीम आहे. सापडलो एकामेका, मी भक्त म्हणून तुला सापडलो, तू देव म्हणून मला सापडलास. असं आहे सख्य भक्ती आहे. हे इनइक्वल नाही, असमानता नाही. आपण एकमेकाला सापडलोय, नवरा बायकोन एकमेकाला म्हणावं की आपली जन्माजन्माची गाठ आहे, तसं ते पांडुरंगाला म्हणतात. पांडुरंगा, मी भक्त म्हणून तुला मिळालो, तू मला देव म्हणून मिळाला. सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका. आता जन्मोजन्मी मला गर्भवासाला आम्हाला घाबरतच नाही आम्ही. आमचे जेवढे जन्म होतील तेवढे तुझे देव म्हणून जन्म होतील, तेवढे तुला अवतार घ्यायला लागणार आहेत. आमचे जेवढे संसारामध्ये आम्ही, तेवढं तू विश्वामध्ये अवतार घेत राहिलेच पाहिजेत आणि आपली भेट व्हायलाच पाहिजे. सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका. त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझी या पाया. आता ह्याचे 2 अर्थ आहेत. एक माया म्हणजे प्रेम असं म्हणतो. माझं प्रेमाचं मोडतोस का रे बाबा? आज मी तुझ्या चरणात मी तुझ्या पायाला जडून बसलेलो आहे. आता माझ्या भक्तीचा हे करू नको, उपेक्षा करू नकोस. दुसरा, वेदांताच्या अर्थानं बघितलं नामदेवामध्ये फार कमी तसं सापडतं. भक्तीतूनच ते सगळ्या वेदांत सांगतात. पण माया शब्द आल्यामुळे, माझी माया तू मोडून टाकलेली आहेस असं म्हणतात. माझ्या मायेचा भेद केलेला आहेस आणि मला तू ज्ञान दिलेलं आहेस. मला ते ज्ञान नको. मला मला तू पाहिजेस आणि मी पाहिजे, आणि मला आपली भक्ती पाहिजे. असा सुद्धा अर्थ आहे. मला मला ते ज्ञानांचं ज्ञान नको. मला ते सगळं ब्रह्मचं ज्ञान आहे ते मला नको.
मला भक्तीतलंच ज्ञान पाहिजे, मला माझा पांडुरंग पाहिजे आणि मी पाहिजे, मी भक्त म्हणून शिल्लक पाहिजे, तो पांडुरंग म्हणून शिल्लक पाहिजे, आणि आमच्यामध्ये हे सगळा भक्तीचा रस, सगळं ट्रान्झॅक्शन त्याचं झालं पाहिजे, असा असा तो आग्रह आहे. त्वा मोडिली माझी माया, मी तो जडिलो तुझी या पाया, त्वा मज मोकलिले विदेही. आता काढलेला अर्थ बरोबर असण्याची शक्यता आहे, हे या वाक्यात तुम्हाला कळेल. त्वा मज मोकलिले विदेही, विदेही म्हणजे अरे मला देहमुक्त केलंस तू, मला देहाच्या बाहेर पेटवून लावलंस, माझा देहभाव पांडुरंगा संपून टाक. काय नामदेव म्हणतात बघ, हो देहभाव संपावा म्हणून तर सगळे तपश्चर्या आहेत. अध्यात्मामध्ये मुक्तीची कल्पनाच अशी आहे की अहम ब्रह्मास्मी, हे इथं हे कळलं पाहिजे, अहम देहास्मी नाही. ते म्हणतात पांडुरंगानं मला देहभाव घालून टाकला. पांडुरंगा पण मला ते नको आहे. त्वा माझं मोकलिले विदेही, मी तुझं घातले हृदयी. अरे माझ्या हृदयामध्ये मी तुला घातलंय, मला तसंच पाहिजे, मला हे हृदय पण नको, शरीर पण नको, अस्तित्वच नको, असं काहीही नको आहे म्हणले. तू पांडुरंग, मी तुझं भक्त, असं जन्मोजन्मी पाहिजे. त्वा माझं मोकलिले विदेही, मी तुझं घातिले हृदयी, नामा म्हणे गा सुजाणा. परमेश्वराला सुजाण म्हणलेलं आहे. सुजाणाचा इंग्रजी अर्थ असा आहे, तो ऑब्निशंट आहे, सगळं सुजाण आहे ना, त्याला सगळं संपूर्ण ज्ञान असलेला असा 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 पांडुरंग आहे. नामा म्हणे गा सुजाणा, सुजाणाला विनंती केली, नामा म्हणे गा सुजाणा, सांग कोणे ठकविले कोणा. कोणी कोणाची फसगत केली सांग बरं पांडुरंगा. मी तुला फक्त तुझी पाय आणि भक्ती मागत होतो, तू मला पूर्ण ज्ञान देऊन देहातून बाहेर टाकून, मला तसलं काहीही नको आहे म्हणली. मला फक्त तुझे पाय पाहिजेत आणि मी पाहिजे आणि भक्ती पाहिजे, आणि हा खेळ जन्मोजन्मी चालत राहू दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मग आता मला पूर्ण ज्ञान देऊन, मी सांगितलं त्यापेक्षा जास्त देऊन मला का फसवलंस, कोणी फसवलं कोणाला बघ बाबा, असं असा म्हणणारा फार गोड असा हा अभंग आहे. राम फाटकांची चाल आहे आणि भीमण्णांचा असा भक्तिपूर्ण आवाज आहे. माझा भाव तुझ चरणी, माझा भाव तुझ चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझ चरणी, माझा भाव तुझ चरणी. सापडलू एकामेका, सापडलू एकामेका, सापडलू एकामेका. जन्मोजन्मी नोहे सुटका, नोहे सुटका. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे रणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. त्वा मोडिली माझी माया, त्वा मोडिली माझी माया,
विदेही त्वामद मोगलिले विदेही त्वामद मोगलिले विदेही मी तुझ घातले हृदयी घातले हृदयी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नैनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी नाम म्हणे गासु जाणा नाम म्हणे गासु जाणा नाम म्हणे गासु जाणा नाम म्हणे गासु जाणा नाम म्हणे नाम नाम म्हणे नाम म्हणे गासु जाणा सुजाणा नाम म्हणे गासु जाणा सांग कोणे ठगविले पुणा सांग कोणे ठगविले पुणा माझा भाव तुझे चरणी माझा 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 भाव तुझे चरणी माझा माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी. आपण थांबूया इथं. जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी.